जिभेला चव नाही आणि आज दुसरा स्वयंपाक करायचा कंटाळा आला. चला आज काहीतरी असं मस्त चमचमीत बनवूया, अगदी खमंग खरपूस. तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. तर हे माझ्या शेतात मी मुळे लावलेले होते. हे बघा, अगदीच गावठी मुळे आहे. आता ते काढायची वेळ आली. वेगवेगळे पदार्थ बनवायचे झाले. म्हटले चला आज मुलीचा पराठा बनवू. मुळ्याचा पराठा किंवा थेपला म्हणा तुम्ही, काहीही तुमच्या. मला आता बऱ्याच कमेंट येतील का, अरे हे थेपला आहे का, अरे हा पराठा आहे का, अरे हे थालीपीठ आहे का. तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते म्हणावं, खायचं काम करायचं जे असेल ते. तुम्हाला काय वाटतं, बरोबर की नाही. तर हे बघा, मुळे काढून आणले आणि आता त्याचा पाला वगैरे काढून वाटलंच तर त्याची भाजी बनवेल मी नंतरून. आणि हे त्याचे जे केस असतात, माती असते, ती अगोदर सुरीने काढून घेते आणि स्वच्छ मुळे धुवून घेते अशा पद्धतीने. तर आता ह्या 4 मुळ्याचे आपल्याला मस्त थेपले बनवायचे आहे. आता थेपले म्हटल्यावर पिठं वगैरे मिक्स करून बनवलेले ते थेपले आणि थालीपीठं पण असंच म्हणता येईल ना, जे लाटून बनवतो किंवा थापून बनवतो ते थालीपीठ. आणि पराठा म्हटल्यावर तर स्टफिंग भरलेलं असतं त्याला. तर असं मी म्हणते तुम्हाला की जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता. तर मुळा मस्त बारीक किसणीने किसला आणि थोडंसं पाणी काढून घेतलं बरं का, कारण मग इतकं तर बनवायचं नाही, पण मला मुळा जास्त घालायचा आहे म्हणून मी त्यातून थोडंसं पाणी काढून घेतलं. वाटलंच तर मी मळताना घेणार. तर सर्वप्रथम त्यात हिंग घातला, मुळा किसून घेतला, व्यवस्थित पाणी काढून घेतलं, हिंग घातला, लाल तिखट, हळद घातली. हे बघा, मस्त अशी कोथिंबीर पेरली त्यामध्ये बारीक चिरून. ही मी कांदा पातही घातली, माझ्या शेतातून काढून आणली. भरपूर अशी बडीशोप घातली, तीळ घातले. आता ही धना पावडर 2 चमचे घातली. हा रवा घातला मूठभर, त्याच्यामुळे खरपूस होतं थालीपीठ. हे तीळ, अंदाजे सर्व काही. येथे तुम्ही हिरव्या मिरच्या लसूणही वाटून घालू शकता. आता इथे मी असं समजा की 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडंफार प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा, चवीपुरतं मीठ घालूया. थोडंसं तेलही घातलं जेणेकरून पिठाचा गोळा अगदी चिकट होणार नाही. मस्त आता मळून घेतलं आणि मळताना जर मला असं वाटलं की अरे थोडंसं इतकं पाणी पिळूनही मुळा पाणी सोडत आहे, तर मी थोडेसे पिठाचं प्रमाण वाढवणार आहे. आता त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. समजा तुम्ही 2च मुळे घेतले तर कमीच पीठ लागल आणि जास्त घेतले तर तो पाणीही जास्त सोडेल, त्यामुळे त्या अंदाजाने पीठ कमी जास्त घ्यायचं. मस्त पीठ मळून घेतलं मी. आता व्यवस्थित छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, ह्या आधी आपल्या कुक हॅप्पी होम ह्या चॅनलवर असे छान 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 व्हिडिओ टाकलेले आहे. अगदी 1 मिनिटाचे आहे, 40 सेकंदाचे आहे आणि मोठे आहे. यूट्यूबवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, फेसबुक पेजवर आहे, थ्रेडवर आहे. तर नक्की बघत जा. आवडलं तर आपलं चॅनलही सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो करा. मस्त गोळे बनवून घेतले आणि हे बघा लाटून घेतले. आता तुम्ही प्लॅस्टिक पेपरवर पण लाटू शकता, तुम्हाला वाटेल तसं. लाटताना समजा ते चिरले चारले तर काय हरकत नाही. तुम्ही मोठ्या ताटाने प्लेटनी गोल आकार देऊ शकता, नाही तर काहीच हरकत नाही तसेही तव्यावर भाजायला टाकले तर. हे बघा, त्यातले कांदा पात कोथिंबीर किती छान दिसत आहे. आता इथे तुम्ही तेल, तूप, बटर काहीही टाकून भाजू शकता. उलटपुलट करून जर भाजले तर ते असे मस्त खरपूस होईल. कमी गॅसवरच भाजा. अगोदर कमी तेलात कमी तुपात भाजा, नंतरून थोडं टाका वरतून. बघा किती छान रंग आलेला आहे आणि मस्त असा स्वाद सुटला आहे. असं स्वाद म्हणजे सुगंध सुटला आहे. इतर वेळेस मुळ्याची भाजी केल्यावर घरात असा उग्र वास येतो, तसा येत नाही, कारण यामध्ये आपण बडीशोप, पिठं वगैरे व्यवस्थित प्रमाण वापरलेलं आहे. त्यामुळे अतिशय मस्त असा सुगंध, केव्हा खाईल असं झालेलं आहे सगळ्यांना. मस्त असे थालीपीठं झाले. म्हणजे असं झालं की मी एकदा थोडेच करून बघितले, खूप आवडले सर्वांना, मग आता मी जास्त बनवले. खरंच घरातल्यांच्या पसंतीस उरले. आणि असं समजा की कुठलेही थालीपीठं किंवा थेपले बनवायचे तर घरातले म्हणतात की मुळ्याचीच बनव. आणि मुळा हा आरोग्याला खूपच चांगला आहे. निदान आठवड्यातून एकदा तरी खावा, हे तर तुम्हाला माहितीच आहे. बघा, दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजले. आता तुम्ही हे दह्याबरोबर खा, लोणच्याबरोबर खा, लिंबाचं घ्या किंवा आपलं कैरीचं घ्या.
मस्तपैकी कुठलीही चटणी बनवू शकता, सॉसही घेऊ शकता. मी तर आपलं घरचंच लोणचं घेतलं मस्तपैकी, हे बघा, आणि वाढून घेतलं. त्याबरोबर दोन्ही प्रकारचे लोणचे घेतले असं समजा. तेव्हा मैत्रिणींनो असं समजा की रिक्वेस्ट करते, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ह्याआधी तुम्ही मुळ्याचे पराठे कधी खाल्ले आहे का, ठेपले खाल्ले आहे का, नक्की सांगा. आणि हे खाताना तुम्हाला कुठली आठवण आली का लहानपणीची, तेही नक्की सांगा. तेव्हा बाय.